देश भर में जारी एसआईआर प्रक्रिया को लेकर सियासी घमासान तेज हो गया है। नागपुर में कांग्रेस ने इस प्रक्रिया को लेकर भारतीय जनता पार्टी पर गंभीर आरोप लगाए हैं। कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस में दावा किया कि एसआईआर प्रक्रिया में भाजपा द्वारा कथित तौर पर हस्तक्षेप करने का प्रयास किया जा रहा है। प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने कहा कि कांग्रेस शहर अध्यक्ष होने के नाते उन्होंने कई बार जिलाधिकारी को इस संबंध में आगाह करने की कोशिश की, लेकिन उनकी शिकायतों पर कोई ठोस प्रतिक्रिया नहीं मिली। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा एक कथित सॉफ्टवेयर के माध्यम से एसआईआर प्रक्रिया को प्रभावित करने का प्रयास कर रही है। उन्होंने यह भी दावा किया कि राज्य के बाहर से कुछ लोगों को बुलाकर विधायक भवन में ठहराया जा रहा है, जिसका इस्तेमाल कथित तौर पर एसआईआर प्रक्रिया से जुड़ी गतिविधियों के लिए किया जा रहा है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान गुर्दे पाटिल ने दयाशंकर तिवारी द्वारा लगाए गए आरोपों का भी खंडन किया। साथ ही उन्होंने एसआईआर प्रक्रिया में कथित अनियमितताओं से जुड़े कई दस्तावेज और सबूत मीडिया के सामने पेश करने का दावा किया है। कांग्रेस ने मांग की है कि एसआईआर प्रक्रिया में पारदर्शिता सुनिश्चित की जाए और लगाए गए आरोपों की निष्पक्ष जांच कर सच्चाई सामने लाई जाए। फिलहाल कांग्रेस के इन आरोपों पर भाजपा और प्रशासन की आधिकारिक प्रतिक्रिया का इंतजार है। एसआईआर प्रक्रिया को लेकर बढ़ते सियासी विवाद के बीच अब यह मामला और गरमाने के आसार है। नजरेखालून घेतल्या आणि एसआईआर ही प्रक्रिया काय आहे, एसआईआरचं कायदेशीर अस्तित्व काय आहे या संदर्भामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका गेलेल्या होत्या। कायद्यामध्ये कुठलेही प्रावधान नसताना एसआईआरची प्रक्रिया ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार राबवू इच्छित आहे, राबवू पाहत आहे, त्यावरून ह्या देशातल्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं हे एक मोठं षड्यंत्र राष्ट्रीय पातळीवरती सुरू झालेला आहे। अशा पद्धतीचा एक आवाज देशभरातल्या विविध राज्यांमधून येऊन राहिला होता। दक्षतेचा भाग म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ज्यावेळी आम्ही राजकीय पक्षांची बैठक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये हे एसआईआर प्रक्रिया समजून घेण्यासाठी गेलो होतो। आणि ह्या एसआईआर प्रक्रियेमध्ये 2024च्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नावं आहेत त्यांचं मॅपिंग 2002च्या मतदारांच्या यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते मॅपिंग करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं। आता 2002चं मॅपिंग कशाच्या आधारावर करण्यात आलेलं आहे, 2002ची कट ऑफ लाईन कशाच्या आधारावर निश्चित केली या संदर्भातले कुठलेही उत्तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्गमित झालं नाही। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं कुठलेही उत्तर दिलं नाही आणि याउलट हात जोडून सर्वांसमक्ष त्यांनी म्हटलं की प्रफुल्लजी तुम्ही 1 वर्ष मला ह्या शहरामध्ये राहू द्याल की नाही। त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की 1 वर्षच नाही तर आपण 100 वर्ष ह्या शहरामध्ये राहू शकता, मात्र ह्या देशात आम्ही राहायचं का नाही याचा पण निर्णय तुम्ही करून जा। कारण एसआईआरच्या प्रक्रियेमध्ये ह्या देशातला मतदार असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया जशी जशी पुढे जायला लागली, BLAची नियुक्ती करणं, BLAच्या चे ट्रेनिंग्स घेणं आणि त्या निमित्तानं शहरामध्ये जनजागृती झाली पाहिजे, नागरिकांना ह्या एसआईआर प्रक्रियेमध्ये स्वतःहून त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, यासाठी मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि ते पत्र की याची व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे, लोकांपर्यंत ही गोष्ट माहिती झाली पाहिजे। ज्यावेळी एसआईआरची ही प्रक्रिया राबवतो त्यावेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून, होर्डिंग्सच्या माध्यमातून, सिनेमागृहामध्ये, सार्वजनिक ठिकाणी याची जाहिरात करा आणि मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी ही एसआईआर प्रक्रिया कशा पद्धतीची आहे याची जनजागृती करणं गरजेचं आहे, यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं तोंडी की आम्ही जी घंटा गाडी आहे, कचरा गोळा करणारी गाडी, त्याच्या माध्यमातून आम्ही याचं कॅम्पेन करू। हे फक्त मलाच दिलं नाही तर एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांना सुद्धा ते उत्तर दिलं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या संदर्भामध्ये कुठलीही समोर हालचाल झाली नाही, त्या घंटा गाडीतून कुठलाही आवाज एसआईआरच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये कुठलाही आलेला नाही। त्यामुळे अनेक लोकांना ही प्रक्रिया काय आहे, या प्रक्रियेमध्ये जे क्लिष्टता आहे, कारण त्याचं मॅपिंग कसं करायचं, चांगल्या लोकांचे फॉर्म चुकलेले आहेत, ते भरताना लक्षात येत नाही। त्यामुळे आपल्या BLOचं ट्रेनिंग प्रॉपर असलं पाहिजे, BLOंनाच या संदर्भामध्ये अनेक गोष्टीची माहिती नाही। हे चालू असताना
मी 28 जुलैला एक पत्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि ह्या एक बाब मी निदर्शनास आणून दिली की नागपूरच्या आमदार निवास येथे 500 भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथं राहून राहिलेले आहेत. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की ही बातमी आम्हाला कळली पण होती आणि तेवढ्याच कालखंडामध्ये एका वृत्तपत्रांना सुद्धा ती बातमी छापली होती नागपुरातल्या, आणि एका वृत्तपत्रांना बातमी छापली आणि तेवढ्याच कालखंड आमचा नागपूर शहरभरामध्ये सुरू झाला, अनेक आंदोलन सुरू झाली. त्यामुळे थोडंसं या गोष्टीसाठी पत्र देण्यासाठी माझा विलंब झाला. 28 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आम्ही सांगितलं की मी प्रत्यक्ष त्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, बोललो आणि तिथे लक्षात आलं की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हैदराबाद हाऊस येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसून मॅपिंग करून राहिलेले आहेत. आणि हे मॅपिंग करत असताना त्यांनी ही मदत घेऊन राहिलेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत करून राहिले अशाचं दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आलं. मी त्यावेळेस त्यांना पत्र लिहिलं की मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा बेकायदेशीर आहे. भाजपा प्रशासनाच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत का? मुख्यमंत्री कार्यालयाचा या प्रक्रियेत कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप आहे? हे सर्व कार्यकर्ते प्रशासनाला कुठल्या प्रकारची मदत करीत आहेत व कोणत्या नियमाअंतर्गत ते मदत करीत आहेत अशाचं पत्र मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून आजपर्यंत कुठलंही उत्तर मला प्राप्त झालेलं नाही. त्याच्यावर स्मरणपत्र मी पुन्हा 3 ऑगस्टला दिलं की आपल्याकडून कुठलंही उत्तर प्राप्त होत नाही. आता याच्या मागे हे कार्यकर्ते नेमके करून काय राहिले याचा ज्यावेळेस आम्ही शोध घ्यायला सुरुवात केलं तर BJPच्या कार्यकर्त्यांकडं एक ॲप आहे. त्या ॲपचा हा फोटो आहे, स्क्रीनशॉट आहे. हा रंगीत मी त्या BLAचं नाव खोडलं कारण त्याला त्रास झाला असता. आणि यामध्ये लिहिलं आहे की त्यांनी मतदारांचं वर्गीकरण केलं, आपले, विरोधी व संदिग्ध. भारतीय जनता पक्ष ह्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाला मदत करून राहिली अशा पद्धतीचं ज्यावेळेस ते स्टेटमेंट देत होते त्यावेळेस ते आपल्या मतदारांसाठी काय त्यांची भूमिका आहे, विरोधी मतदारांसाठी काय भूमिका आहे आणि संदिग्ध मतदारांसाठी त्यांची काय भूमिका आहे. आणि हे जे निर्धारण आहे ते रंगाच्या आधारावर केलेलं आहे का, तुम्ही व्यक्तींच्या आधारावर केलं आहे का, की जातीच्या आधारावर केलं, की धर्माच्या आधारावर केलं? हे प्रश्न स्वाभाविक निर्माण होणं स्वाभाविक आहे. आम्हीचं जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणं होतं की ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो हस्तक्षेप होऊन राहिलेला आहे, ह्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षाच्या BLAचा हस्तक्षेप आम्ही समजू शकतो, मात्र BLAच्या व्यतिरिक्त जे नागपूर शहरातले रहिवासी पण नाही, जे नागपूर शहराच्या बाहेरचे तरुण पोरं आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पगारी असल्याचं सांगितलं. कुठल्या तरी एका एजन्सीचे अपॉइंटेड हे लोक ह्या ॲपच्या माध्यमातून ह्या प्रक्रियेमध्ये काहीतरी घुसखोरी करून राहिली. हा आमचा फक्त संशयच नव्हता, ती वास्तविकता पण आहे. कारण त्यावर जिल्हाधिकारी मौन आहेत, एकही शब्द बोलत नाही. आणि हा ॲप मुख्यमंत्री कार्यालयातून सुरू आहे. मी दुसऱ्यांदा जबाबदारीनं हा आरोप करतोय. मुख्यमंत्री कार्यालयातून. मुख्यमंत्री कार्यालय याच्या संदर्भात उत्तर देत नाही, या संदर्भात जिल्हाधिकारी उत्तर देत नाही. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष उत्तर देत असताना ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रशासनाला मदत करून राहिलो, काँग्रेसजवळ कार्यकर्ते नाही आणि काँग्रेसजवळ कार्यकर्ते नाही म्हणून त्यांची जळफळाट होऊन राहिली अशा आशयाचं ते उत्तर देऊन राहिले. भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्ते आहेत. जर एवढे कार्यकर्ते आहे, एवढे जर BLA आहे, तर आपण बाहेरून हे तरुण पोरं इथं नेमण्याची आवश्यकता काय? आणि आपल्याकडं शासनाचे जे BLO आहे त्यांचे इन्युमरेशन फॉर्म सर्वचे सर्व आपल्या ह्या पेड एम्प्लॉईच्या हातामध्ये आहेत, ते भरून देऊन राहिले. आणि याप्रमाणे जे मार्किंग झालेलं आहे त्यामध्ये विरोधी मतदारांच्या संदर्भामध्ये आपण ते फॉर्म भरून देणार आहात की नाही,
भरल्या जातील की नाही, कारण आपला BLO कोणालाही रिसिव्ड देत नाही आहे, कोणाला रिसिव्ड दिलेले नाही आहे. 2 प्रतीमध्ये जे फॉर्म जमा केल्यानंतर तो भरून घेतल्यानंतर एक प्रत तुम्हाला परत करायची आहे, त्याचं मॅपिंग झाल्यानंतर मात्र त्याच्यावर रिसिव्ड कोणाचीही BLOची नाही. माझ्याकडे एक उदाहरण आहे, पण ते उदाहरण मी पुराव्यानिशी यासाठी देऊ शकत नाही कारण संबंधित भारतीय जनता पक्षाच्या BLAनं त्याचं नाव गोपनीय ठेवण्यासाठी सांगितलं, फोटो पण दिलेले नाही की त्या BLOच्या जागी जे सही आहे ते भारतीय जनता पक्षाचे जे BLA करून राहिलेले आहेत. ही पण वास्तविकता आहे. मीन टाईम महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली. सेम ॲप पुण्यामध्ये पण तेच सुरू आहे. त्या ॲपमध्ये तेच रंग, तेच मॅपिंग, हे पॅरलल सॉफ्टवेअर कशाच्या आधारावर आलेलं आहे आणि प्रशासन त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही आहे. हे कशाचं सॉफ्टवेअर आहे? हे इलेक्शन कमिशनच्या सॉफ्टवेअर सोबत लिंक तर नाही ना. आणि आमचा विश्वास आहे, खात्री आहे की हे त्याच्यासोबत लिंक सॉफ्टवेअर आहे. आणि ह्या लिंकिंगमध्ये ह्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा, कारण तो BLO जो आहे तो BLO कोण आहे? BLO आहे शिक्षक, BLO आहे तृतीय कर्मचारी. याच्या हातामध्ये जो ॲक्सेस आहे तो पॅरलली दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्या मागचे जुने आधार पण होते. जुने आधार यासाठीचे होते की माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्या विधानसभा मतदारसंघातून 2024ची निवडणूक मी विधानसभेची लढलो, त्या निवडणुकीनंतर मी काही आक्षेप घेतले होते. राहुलजींनी सुद्धा या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ट्विट केलं होतं की 33,712 नवीन मतदाराची नोंदणी लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी झाली, त्या मतदार नोंदणीची प्रक्रिया जी आहे ते फॉर्म 6 भरल्यानंतर ती मतदार नोंदणी केल्या जाते. फॉर्म 6 भरल्यानंतर तो BLOकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्यक्ष BLOनी होम व्हिजिट करून टाईम ऑफ व्हिजिट आणि डेट ऑफ व्हिजिट तिथे मेन्शन करायचं आहे आणि BLO रिपोर्ट आल्यानंतर त्याची नोंदणी करायची आहे. हे अनेक मतदार त्यांनी ह्या निवडणुकीपुरते अन्य राज्यांमधून शिफ्ट केले, मोठ्या प्रमाणात शिफ्ट केले. माहितीच्या अधिकारामध्ये मी स्वतःच्या नावानं ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस ते म्हणतात, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील BLO रिपोर्ट हे BLO यांनी त्यांच्या BLO ॲपवर ऑनलाईन पद्धतीने केली असल्याने त्याबाबतचा ऑफलाईन BLO रिपोर्ट या कार्यालयात उपलब्ध नाही, करिता BLO रिपोर्ट पुरवणे शक्य नाही. आणि खाजगीमध्ये सांगितलं, एकही BLOचा रिपोर्ट न घेता 33,000 मतदारांची नावं नोंदवल्या गेली. 33,000 मतदारांची नावं. या ठिकाणी 4,500 मतदार दुबार असल्याची माझी तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व नावासकट मी तक्रार केली की हे 4,500 लोक आहेत ज्यांचे दुबार नाव आहेत मतदार यादीमध्ये. आजपर्यंत कारवाई केलेली नाही. एकही मतदाराचे नावं त्यांनी वगळले नाही. निदर्शनास आणून दिलं, त्यांचा मतदान ID कार्ड नंबर सेम, याच्यावर बरंच वर्किंग केलं. दुसरं, एकाच मोबाईल नंबरवरून 30-30, 40-40 मतदार नोंदवल्याच्या सुद्धा मी प्रूफ दिलेले होते. हा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. यामध्ये मतदार नोंदणी करत असताना 30-30 मतदार एकाच मोबाईल नंबरवरून ही तक्रार केली. या तक्रारीच्या संदर्भामध्ये प्रशासन उत्तर द्यायला तयार नाही आणि त्यानंतरही आम्ही मौन राहावं अशी अपेक्षा पंडित दयाशंकरजी तिवारी यांची होती की तुम्ही प्रश्न करू नये. या लोकशाहीमध्ये प्रश्न करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये आम्ही ज्यावेळेस प्रश्न केला
की ह्या प्रक्रिया अशी आहे, ह्या प्रक्रियेमध्ये अशा अडचणी आहेत. कार्यालयावरती आरोप केला, त्या कार्यालयाचा कुठल्याच प्रतिनिधीनं त्यावर अधिकृत उत्तर दिलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे विद्वान अध्यक्ष पंडित दयाशंकरजी तिवारी यांनी प्रेस घेऊन मुद्द्यांवर तो उत्तर दिलं नाही. ज्यावेळेस मुद्द्यांवर उत्तर देता येत नाही त्यावेळेस व्यक्तींवर बोलल्या जाते आणि त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल गुर्देंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. याच सभागृहामध्ये इथल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल गुर्देंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आता हे मानसिक स्थिती बिघडण्याच्या मागचे त्यांनी 2 कारणं दिले. पहिलं कारण दिलं की काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे कुठला जनाधार नाही, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. माझा प्रश्न पंडित दयाशंकरजींना आहे की आपल्याकडं कार्यकर्त्यांची प्रचंड फौज आहे. आपण सांगितलं की तुमचे सगळे BLAची नेमणूक झाली, प्रशासनसुद्धा आपल्या दिमतीला आहे. असं असताना आपल्याला 500 कर्मचारी नागपूर शहराच्या बाहेरचे आमदार निवासमध्ये आणून ठेवून त्यांना काय ह्या कामामध्ये गुंतवावं लागलं? काय गरज आहे? भारतीय जनता पक्षाचा प्रचार आता कार्यकर्त्यांना करायची गरज नाही. त्यांचा प्रचार आता इलेक्शन कमिशनच करून राहिलं. त्यांचं काम आता इलेक्शन कमिशनच करून राहिलं. इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. ज्यांनी याआधी अनेक राज्यांमध्ये हे प्रयोग केलेले आहेत ते कारण दिलं की त्यांचा म्हणे मानसिक स्थिती बिघडली. दुसरं कारण दिलं की पोलीस कमिशनर ज्यावेळेस आले होते म्हणे त्यावेळेस पोलीस कमिशनरांवर यांनी आरोप केले की माझा एन्काउंटर करून देतील. पण भारतीय जनता पक्षाची मोडस ऑपरेंडी मला अगदी जवळून माहिती आहे. त्यांचे चालचरित्र मला माहिती आहे. त्यांना विरोधकांना संपवायचं असते. आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचं काम केलं, विरोधी पक्षांना संपवण्याचं काम ते करत होते. आता विरोधी मतदारांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवत त्यांना संपवणे हा त्यांचं षडयंत्र आहे. आणि ज्या पोलीस आयुक्तांनी नागपुरात येण्याच्या आधी जो व्हिडिओ प्रसारित झाला होता त्या संदर्भात आम्ही भूमिका स्पष्ट केली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंटी कुकडे यांनी माझं संबोधन नक्षलवादी म्हणून केलं होतं. हे नक्षली विचाराचे आहेत आणि म्हणून यांचा नक्षली विचाराच्या बाबतीत यांच्या भूमिका काय आहे ही स्पष्टता मला माहिती आहे. आणि त्यामुळे ह्या पोलीस कमिशनरच्या माध्यमातून मोबाईल घे हर्षल, पोलीस कमिशनरच्या माध्यमातून माझा एन्काउंटर तर नाही करतील ही फक्त मला भीती नाही आहे, ही शंका उपस्थित केली. आणि त्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला की दुसऱ्या दिवशी म्हणे हे त्यांना भेटायला गेले. हो, मी एकटा भेटायला गेलो नाही. नागपूर शहरातले विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आम्ही गेलो त्यांना भेटायला. त्यांना संविधानाची प्रत दिली आणि संविधानाप्रमाणे आपलं काम असलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहेत. माझा मोबाईल. त्यामुळे आपण आपले विचार जे संघाचे विचार आपल्या डोक्यामध्ये आहे त्या संघाच्या विचाराच्या आधारावरती आपण ह्या शहराचा कारभार करू नये. कारण यांनी आम्हाला अर्बन नक्षली ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आपण संविधानाच्या अनुरूप काम करावं ह्याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो. आम्ही काही त्या आयुक्तांकडं लाळघोटासाठी गेलेलो नव्हतो किंवा आमचे काही अवैध धंदे आहेत त्याला संरक्षण द्या हे म्हणायसाठी गेलेलो नव्हतो. आम्ही त्यांना लोकशाहीमध्ये आमचा जो अधिकार आहे जा विचारण्याचा तो जा विचारण्यासाठी गेलो होतो.